आपण घरामध्ये खूप साऱ्या वस्तू ठेवतो, पण काही दिवसांनी त्यांच्याकडे बघायलाही मात्र आपल्याला वेळ नसतो. आज मी त्याच काही जुन्या वस्तूंना नवीन बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो हाय हॅलो, मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. आपण ना कधी कधी फक्त नवीन वस्तू घेत बसतो, पण ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत, वस्तू आपल्याकडे आहेत, त्या वस्तूंची काळजी घेणं मात्र विसरतो. आणि आजकालच्या ह्या ऑनलाईनच्या दुनियेत वस्तू घेणं मात्र काही कठीण नाहीये. आपण बसल्या बसल्या सुद्धा वस्तू खरेदी करू शकतो आणि वस्तू आपल्या दारात पर्यंत येऊन पोचतात सुद्धा. पण आपण ज्या वस्तू एवढ्या आवडीने घेतो किंवा कोणाकडे आहे म्हणून आपण सुद्धा घ्यायचं, पण आपल्या घरामध्ये तेवढी जागा आहे का, तेवढा स्पेस आहे का, किंवा आपल्या घरामध्ये त्या गोष्टीची गरज आहे का, की फक्त आपण ती आवडली आहे म्हणून घेतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण एखादी गोष्ट घेतली पाहिजे. मी पण माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्याच अशा गोष्टी दाखवत असते, पण तरीही तुम्ही तो विचार केला पाहिजे की आपल्या घरामध्ये त्या गोष्टीची गरज आहे का, किंवा आपण जरी आवडीने म्हणून जरी ती गोष्ट घेतली तरी ती गोष्ट आपण मेंटेन करू शकतो का, छान पद्धतीने सांभाळून ठेवू शकतो का. कारण आपल्यासारखे जे मध्यमवर्गीय लोक असतात किंवा आपल्यासारख्या होम मेकर्स असतात, ज्या गृहिणी आहेत, त्या आपल्या पैशांमधून पैसे वाचवून वाचवून एक एक गोष्ट घेत असतात. कारण प्रत्येक वेळी आपण काय आपल्या नवऱ्याकडे पैसे मागत नाही, आपण आपले पैसे वाचवून काही गोष्टी खरेदी करत असतो. जसं की हे फ्लावर्स जे आहेत आर्टिफिशियल, किंवा प्लांट्स आहेत आर्टिफिशियल, किंवा घरामध्ये ज्या पण काही डेकोरच्या गोष्टी आहेत ना, ते मी माझे पैसे वाचवून, किंवा जेव्हा मला गरज वाटते की नाही मी ही गोष्ट घेतलीच पाहिजे, ती मला खूपच आवडली आहे, तरच मी त्या गोष्टी घेत असते. आणि आपण जर एवढी ॲडजस्टमेंट करून एखादी गोष्ट खरेदी करत असू आणि त्या गोष्टींकडे वेळ गेल्याच्या नंतर मात्र लक्ष देत नसू, मग आपण जे पैसे वाचवून घेतलेली वस्तू असते, त्या वस्तूची सुद्धा आणि त्या पैशांची सुद्धा काही किंमत राहत नाही. आणि आज मला माझ्या घरातल्या अशाच काही गोष्टी आहेत, ज्या खूप जुन्या झाल्यासारख्या मला वाटतात, किंवा एखादी गोष्ट आहे जी मला खूप जुनी झाल्यासारखी वाटते, पण तरीही मी काही ती चेंज करू शकत नाहीये, किंवा मला त्या गोष्टीमध्ये पैसे घालवायचे नाहीये. पण मला त्या गोष्टी नवीन सुद्धा करायच्या आहेत. म्हणून मग मी आज माझं थोडंसं असं क्रिएटिव्ह दिमाग जे आहे, म्हणजे डोकं जे आहे, ते इथे यूज करणार आहे. आता माझा जो हा उंबरठा आहे ना, तो ब्लॅक मार्बलमध्ये आहे. मला बऱ्याच दिवसापासून असा विचार करत होते मी, की मी चेंज करून घेईन किंवा करायचा आहे, पण सध्या त्याला काही मुहूर्त येत नाहीये असं मला वाटतंय. आता माहिती नाही मी तो कधी चेंज करेन आणि कधी नाही. कधी-कधी भरपूर काही अशा गोष्टी असतात, की आपल्याकडून नाही ॲडजस्ट होत किंवा काय. तर म्हटलं चला ह्यालाच काहीतरी एक वेगळा लूक देऊन बघूया आणि आपलं थोडंसं असं क्रिएटिव्ह जे डोकं आहे ते कुठेतरी लावूया. आता माझे जे व्हिडिओज तुम्ही बघितले असाल पहिल्यापासून, तर त्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच वेळेला तुम्हाला ह्या उंबरठ्यावर लेपन करताना दिसलेले आहे, किंवा लेपन मला करायला आवडतं म्हणून आठवड्यातून 2-3 वेळा का होईना, किंवा कधी-कधी रोज का होईना मी लेपन करत असते. पण कधी-कधी काय होतं आपल्या कामांमधून किंवा काही कधी आपल्याला वेळ नसतो. मग ते करायचं राहून जातं आणि मग असं वाटतं ना, की दरवाजा कुठेतरी सुना-सुना आहे किंवा काहीच केल्यासारखं नाही वाटत असं होतं. आणि म्हणूनच म्हटलं चला काहीतरी याला नवीन लूक देऊया. मी मागे सुद्धा एका व्हिडिओमध्ये बोलले होते, की मला जे साऊथ इंडियन असतात ना, साऊथ इंडियन लोकं त्यांची घरं खूप आवडतात. म्हणजे त्यांचे दरवाजे वगैरे असे भव्य-दिव्य दरवाजे असतात, जे पूर्ण असे लाकडाचे किंवा सागवानीचे असतात आणि खरंच इतके छान असतात ना त्यांचे दरवाजे. त्यांचे दरवाजे तर छान असतातच, पण त्यांचे जे उंबरठे असतात ना, खूप मोठे-मोठे छान असे ब्रॉड उंबरठे असतात लाकडाचे, आणि त्याच्यावरती जी ती डिझाइन वगैरे करतात ते मला खूप आवडतं बघायला. आणि आज तसंच काहीसं मी माझ्या उंबरठ्यावर करणार आहे. त्यासाठी ना मी हे 2 ऑइल पेंटचे डब्बे आणले होते. एक येलो कलरचा आहे आणि एक ब्लॅक कलरचा आहे. ब्लॅक कलर काही मी उंबरठ्यावर यूज नाही करणार. हा येलो कलरच करणार आहे. आणि मी हा येलो कलर ना असा पिवळा जरद हळदीसारखा हा कलर आणलाय मुद्दामूनच, कारण मला तो तसाच लावून घ्यायचा आहे. आता मी विचार तर केलाय त्यांच्यासारखी डिझाइन किंवा त्यांच्यासारखा असा उंबरठा सजवण्याचा विचार तर मी केलाय. पण आता त्यासाठी लागणारे इथे थोडंसं डोकं. मी डिझाइन वगैरे काढण्यात एवढी काही एक्सपर्ट नाहीये. मला जसं जमतं तसं मी काढण्याचा प्रयत्न करणार आहे. पण पुढे बघूया आता कसं जमतंय कसं नाही ते. आता साइडला सुद्धा मला काही डिझाइन वगैरे करून घ्यायची आहे, जी चौकट आहे तिथे. पण ती दोन्ही साइडला सेम लेंथ आली पाहिजे, सेम उंची आली पाहिजे त्या 2 इंची. म्हणून मी इथे पहिला मेजरमेंट करून घेतलंय.
कारण दोन्ही साईडला जर सेम सेम असेल ना तरच ते दिसायला छान दिसेल. मला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायला आवडतं. पण आता मी जर हा पेंट केला तर मग मी हळदीचं लेपन करेन की नाही, ह्याचा विचार मी अजून काही केला नाहीये. आता मी कशी डिझाइन वगैरे बनवेन ह्याच्यावरती त्यावर डिपेंड आहे. पण मी असा विचार करतीये की जरी पण मी थोडीफार डिझाइन काढली जरी तरी थोडंसं काहीतरी मी असं ठेवेन प्लेन जागा, जिथे मी हळदीचं लेपन सुद्धा करू शकते त्याच्यावरती आणि छान डिझाइन सुद्धा करू शकते किंवा रांगोळी काढू शकते. असा काहीतरी विचार आहे. पण आता हे जोपर्यंत पूर्ण नाही होत, तोपर्यंत मी काही ठरवू शकत नाही, की नक्की काय करायचंय, काय नाही. आणि जसं मी ठरवलंय, की पूर्ण प्लेन जरी उंबरठा ठेवला आणि बाजूला फक्त थोडेफार डिझाइन काढली, तरी पण मी हळदीचं लेपन करू शकते आणि ते दिसायलाही तितकंच छान दिसेल. मला ना अशा गोष्टींमध्ये खरंच खूप इंटरेस्ट असतो, की जिथे आपण एखादी गोष्ट नवीन करू शकत नाहीये किंवा मला असं सध्या वाटतंय, की तिथे पैसे वेस्ट होतील किंवा आता सध्या मी तिथे पैसे नाही घालवावे असं मला जेव्हा वाटतं ना, तेव्हा त्या गोष्टी मी माझ्या स्वतःच्याच डोक्याने किंवा स्वतःच्या थोड्याशा क्रिएटिव्हिटीने त्या गोष्टी चेंज करण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून आपले पैसे सुद्धा वाचतील आणि ज्या गोष्टी आपल्याला चेंज करायच्या आहेत किंवा नवीन लूक द्यायचा प्रयत्न करायचा आहे, त्या गोष्टी पण होतील. आपल्याकडे ज्या पण काही जुन्या वस्तू असतील किंवा काय आपल्याला वाटतंय, की ही गोष्ट दुरुस्त करून, रिपेअर करून जर छान होणार असेल किंवा थोडीशी आपण त्याच्यामध्ये मेहनत घेऊन ती गोष्ट छान दिसणार असेल, तर मला असं वाटतं, की काही हरकत नाहीये आपण त्या गोष्टीमध्ये वेळ घालवायला. कारण कधी-कधी पैसे घालवण्यापेक्षा आपण आपला वेळ तिथे घालवलेला कधीही चांगलं असतं. कारण आपल्या आयुष्यात आपण ज्या गोष्टीला जास्त वेळ दिलेला असतो ना, त्या गोष्टी मात्र जास्त काळ टिकून राहतात. आणि म्हणूनच माझ्या दिवसभरातला जो काही वेळ भेटेल मला, तो मी माझ्या घरासाठी घालवत असते आणि म्हणूनच माझं घर कायम छान दिसतं. मी जेवढा माझ्या घराला वेळ देण्याचा प्रयत्न करते, तेवढाच वेळ मी माझ्या घरातल्या वस्तूंसाठीही काढण्याचा प्रयत्न करत असते. आता हा जो मी कलर दिलाय ना, तो बिर्ला कंपनीचा आहे आणि याचे कलर सुद्धा छानच असतात. पण तरीही मला त्याला डबल हात द्यावा लागला, कारण मला एवढा असा लाईट नकोय आणि मध्ये जे हे ब्लॅक स्पॉट दिसतायत तसं अजिबात नकोय. मला एकदम प्लेन हवं होतं. म्हणून मी तो कलर सुकायला थोडासा 1-2 तास दिले होते आणि त्याच्यानंतर मग मी पुन्हा एक हात मारायला घेतला होता. ह्याच्यावरती मला डबल हात देण्याची काही गरज असं वाटत नाहीये सध्या तरी. पण ठीक आहे, बघूया आता हा सुकल्याच्या नंतर मला कळेल. आता सगळ्यात आधी मी तो उंबरठ्याला कलर का देऊन घेतला तुम्हाला कळालंच असेल. आता कलर सुकेपर्यंत मी माझं हे जे कांदा बटाट्याचं रॅक आहे ना, त्याला थोडंसं असं नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण ही जी पण काही भांडी आहेत ना माझ्या घरामध्ये, तेवढी जेमतेम सगळीच भांडी म्हणता येईल. म्हणजे थोडीफार भांडी मी नंतर लग्नानंतर विकत घेतलेली आहेत. पण मी बऱ्याच वेळेला माझ्या व्हिडिओमध्ये बोललेले सुद्धा आहे, की बरीच अशी भांडी आहेत, जी माझ्या मम्मी-पप्पांनीच मला लग्नात दिलेली आहेत. आणि आपल्या मुलींचं असं असतं ना, की आपल्या मम्मी-पप्पांनी जर दिल्यात काही गोष्टी, तर त्या आपण तेवढ्याच जपून ठेवतो. आणि आता ह्याला ना थोडासा असा गंज पकडायला लागलाय किंवा वरची जी ब्लॅक कोटिंग असते ना ह्याच्यावरती, ती निघायला लागली आहे आणि खालची जी साईड आहे ना, ती थोडीशी तुटली पण आहे. पण ती ठीक आहे, ती मी ॲडजस्ट करून घेऊ शकते. पण जो गंज वगैरे चढायला लागला ना त्याच्यावरती किंवा त्याच्यावरची जी ब्लॅक कोटिंग आहे, ती निघायला लागली ना, तर ती दिसायला छान नाही वाटत आहे. म्हणून म्हटलं चला ह्याला पण जो आहे तो ब्लॅक कलरचा जो माझ्याकडे पेंट मी घेतलाय, ऑइल पेंट, तर तोच देऊन घेईन. मी याला कलर द्यायला काढला आणि नेमकी लाईट गेली म्हणून मला आता इथे गॅलरीमध्ये येऊन बसावं लागलंय. आजकाल ह्या लाईटचं तर काही खरंच नाही राहिलं. मला तर आता इथून पुढे पण टेन्शन आलंय, की आता कसं होईल? जर सारखीच लाईट जायला लागली तर मला व्हिडिओ शूट शूट पण करता येणार नाही आणि रेकॉर्ड पण करता येणार नाही. एक वेळ रेकॉर्ड करू शकते, पण शूट कसं करू? कारण शूटसाठी घरामध्ये लाईट्स असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर चला असो, आता ह्या रॅकला मी जो आहे ना तो कलर देऊन घेतेय इथे आणि इथे मी तुम्हाला दाखवायचे विसरले, की ते नक्की कुठे तुटलंय, पण पुढे तुम्हाला दाखवते. आणि हा जो कलर आहे ना, तो एकदम पक्का बसेल असं मला वाटतंय, कारण मी ह्याच्यावरती सुद्धा असा डबल हात मारून घेईल कलरचा आणि ह्याला काही मला जास्त अशी मेहनत करायची पण काही गरज नाहीये. आणि अशाच काही छोट्या-छोट्या गोष्टी असतात ना, ज्या आपण अशा नवीन करून घेऊ शकतो. कारण हे जे रॅक आहे ना, ते एवढं भक्कम आहे ना, की मी अजून खूप वर्ष ते यूज करू शकते. आता ऑलरेडी मी त्याला 15 वर्ष झालं यूज करते. म्हणजे आता 15 वर्ष होईल 2-3 महिन्याने मी त्याला यूज करतीये आणि अजूनही कित्येक वर्ष मी त्याला यूज करून घेऊ शकते. अशाच पद्धतीने जर मी त्याची अशी छान काळजी घेतली. आता इथे बघा, वरती तुम्हाला इथे दिसत असेल, की ते थोडासा असा गंज चढल्यासारखं झालंय किंवा त्याची जी वरची कोटिंग आहे ना, तर ती निघायला लागली आहे.
आणि ते समोर बघताना मलाच स्वतःला छान वाटत नव्हतं. मला असं वाटतं ना, की घरातली जी प्रत्येक गोष्ट आहे ना, ती मला समोर दिसायला छान वाटली पाहिजे. असं नाही, की मी ती विकत घेतली आहे किंवा आपल्याला कोणी गिफ्ट जरी दिली असेल, तरी ती गोष्ट आपण कशा पद्धतीने टिकवून ठेवू शकतो, याचा मी विचार करत असते. आपल्या घरातल्या बऱ्याच अशा वस्तू असतात, ज्या आपण मेहनतीने, कष्टाने कमवलेल्या पैशांनी घेतलेल्या असतात आणि ते मेहनतीने, कष्टाने कमवलेले पैसे आपण त्या वस्तूमध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात. आणि त्यानंतर येतं ते म्हणजे एखादी वस्तू आपल्याला जर कोणी गिफ्ट केलेली असते, छान प्रेमाने दिलेली असते, त्या वस्तूमध्ये आपले इमोशन्स आपण इन्व्हेस्ट केलेले असतात किंवा आपल्याला ज्याने कोणी ती गोष्ट गिफ्ट केलेली असते, त्यामध्ये त्यांचे पैसेही गुंतलेले असतात आणि त्यांचे इमोशन्स सुद्धा जोडलेले असतात. त्यामुळे आपल्याला आपल्या परीने जेवढ्या गोष्टी जपून ठेवता येईल, तेवढ्या आपण गोष्टी जपून वापरल्या पाहिजे, जपून ठेवल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल, की वस्तू जपून ठेवायच्या किंवा जपून ठेवल्या पाहिजेत. असं करायला गेलं तर प्रत्येक गोष्ट आपण जपून जर ठेवली, तर घरामध्ये कबाडखानाच होईल आणि खरंच ते होतं बरं का. असं नाही, की आपण प्रत्येक गोष्ट जपून ठेवू शकतो. ज्या गोष्टी जपून ठेवण्याजोग्या असतात किंवा आपण त्या वापरू शकतो, त्या गोष्टींमध्ये आपण आपला टाईम घालवला तर काही हरकत नाही. पण काही गोष्टी अशा असतात ना, जिथे आपण त्यांच्यासाठी टाईम घालवून काही अर्थ नसतो आणि पैसा घालवूनही काही फायदा नसतो. अशा गोष्टी काढून फेकून दिलेल्या चांगल्या असतात. आता माझ्याकडे बरेच असे आर्टिफिशियल प्लांट आहेत आणि ते प्लांट्सना मला असे वेळोवेळी क्लीन करावेच लागतात. बऱ्याच वेळेला असं होतं ना, की आपण ॲज अ डेकोर पीस म्हणून आपण ते आणून ठेवतो नुसते आणि त्याच्यावरती धूळ किंवा जाळे वगैरे लागलेले असतात. बरीच अशी धूळ वगैरे चिटकलेली असते आणि वर्षानुवर्ष, महिनोनी-महिने ते तसेच पडलेले असतात. पण मी तसं करत नाही. जर मी ते हौशेने आणलेले आहेत, ॲज अ डेकोर म्हणून मी ते यूज करतीये, तर मला असं वाटतं, की माझ्या घरातली प्रत्येक गोष्ट ती छान वाटली पाहिजे, दिसली पाहिजे. म्हणून माझ्या घरामध्ये जेवढ्या पण काही डेकोरच्या वस्तू असतात ना, त्या मी क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना मेंटेन सुद्धा करण्याचा प्रयत्न करत असते. कारण घरामध्ये जेवढ्या पण काही डेकोरच्या वस्तू असतील ना, तेवढ्या डेकोरच्या वस्तू मी माझे खर्चातले पैसे वाचवून घेतलेले आहेत आणि म्हणूनच मला त्या गोष्टींची, त्या वस्तूंची किंमत आहे. आणि मीच असं नाही, माझ्यासारख्या अशा बऱ्याच माझ्या मैत्रिणी असतील, त्या असं करत असतील. आणि आपलं आपण पूर्ण घर अशीच काही पैशांची तडजोड करूनच सजवत असतो आणि ते घर सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची किंमत मात्र मग आपल्याला पाहिजेच. कारण कधी-कधी आपण एखादी वस्तू घेतो आपल्याला आवडते म्हणून किंवा आपण खूप जीवाचा आटापिटा करतो, की मला ही गोष्ट माझ्या घरामध्ये पाहिजेच. त्या गोष्टीचं अट्रॅक्शन आपल्याला ती गोष्ट जोपर्यंत आपल्या घरामध्ये येत नाही तोपर्यंतच असतं. पण जेव्हा मात्र ती गोष्ट आपल्या घरामध्ये येते, तेव्हा मात्र आपण तिच्याकडे दुर्लक्ष करायला लागतो हळू-हळू. जोपर्यंत ती नवीन असते तोपर्यंतच आपण तिचं जे काही आहे ते कौतुक करत असतो. पण मला असं वाटतं, की आपण आपल्या ह्या स्वभावामध्ये थोडाफार तरी बदल आणला पाहिजे आणि आपण आपल्या घरामधल्या ज्या पण काही जुन्या वस्तू असतील, नवीन वस्तू असतील, त्या प्रत्येक गोष्टीवर तेवढंच प्रेम केलं गेलं पाहिजे, जेवढी आपण ती नवीन असताना करत असतो. आता माझी ही बाकीची कामं होईपर्यंत इकडे थोडाफार कलर जो सेकंड हात मी दिला होता, तो थोडासा सुकला होता. पण तरीही मला कुठे-कुठे असं मध्ये वाटत होतं, की अजून थोड्या कलरची गरज आहे, म्हणून मी इथे पुन्हा कलर द्यायला घेतला होता. पण मला असं वाटतंय, की हा कलर मी 1-2 दिवस आधीच द्यायला पाहिजे होता, म्हणजे छान बऱ्यापैकी सुकला असता. आता हा तिसरा हात कधी सुकेल मला माहिती नाही, कारण एक हात दिल्याच्या नंतर तो 1-1, दीड-दीड तास सुकतच नाहीये, असं होतंय. पण ठीक आहे, चला बघूया. कलर देता-देता अचानक हवेची एवढी मोठी झुळूक आली ना, तर बाहेर बघायला गेले तर खूप हवा चालली होती. आता इथे मी कॅमेरा वगैरे शूट करेपर्यंत कॅमेरामध्ये शूट करेपर्यंत हवा थांबली सुद्धा होती. पण म्हटलं चला तुम्हाला दाखवून देऊया. आता एकदम वातावरण असं थंडगार झालेलं असं वाटत होतं, की आत्ता पाऊस येईल आणि बऱ्याच ठिकाणी तर गारांचा पाऊस पडलाय. आमच्या गावी तर गारांचा सुद्धा पाऊस झालाय. शेतामध्ये जी पण काही पिकं वगैरे असेल, तर त्याचं तर भरपूर नुकसान झालं असेल. पण आता ठीक आहे, चला असो, ह्या गोष्टी काही आपल्या हातात नसतात. गॅलरीत आले, तर अचानक स्टँडकडे लक्ष गेलं. म्हटलं आता हे सुकलंय की नाही बघावं.
तर बऱ्यापैकी सुकलं गेलं होतं आणि पहिलं स्टँड माझं कसं दिसत होतं म्हणजे एकदम डल, त्याच्यावरचा जो कलर आहे तो पण गेला होता, कोटिंग वगैरे सगळी गेली होती. पण आता हे असं दिसतंय ना जसं की मी आत्ताच विकत घेतलंय असंच दिसतंय. आता इथे मी तुम्हाला दाखवलं ना, की तिथे ते स्टँड तुटले गेलेलं आहे. पण आता ठीक आहे, तेवढं तरी मी ॲडजस्ट करून घेऊ शकते. आता मी इथे मस्तपैकी मी 90sची गाणी ऐकत-ऐकत माझा जो काय आहे तो दिवसभर जी काही आहे ती कामं करून घेतली होती. आणि हे स्टँड अजूनही खालच्या साईडने थोडंसं ओलच होतं. मला असं वाटतं त्याला अजून 1-2 तास ठेवलं, की ती पूर्णपणे सुकून जाईल. आता इथे उंबरठ्याला मी हात लावून पाहिला, तर उंबरठा पण थोडासा असा ओला-ओलाच वाटत होता मला. आणि मी जे बोलले ते खरंच होतं. कारण मी आदल्या दिवशी किंवा 1-2 दिवस आधी जरी हा कलर देऊन घेतला असता ना, तर आज मला त्याच्यावरती डिझाइन काढता आली असती. पण ठीक आहे, चला असो. कधी-कधी ना काही गोष्टी आपण एकदम ठरवून ठेवलेल्या नसतात, की असंच करायचंय, तसंच करायचंय. कधी माझ्या मनात कधी काही आलं ना, की मी त्या गोष्टी करायला घेत असते आणि नंतर असं वाटतं, की अरे ह्या गोष्टीला आपल्याला टाईम द्यायला पाहिजे होता. पण ठीक आहे, होतात अशा काही गोष्टी छोट्या-छोट्या. बड़े-बड़े देशों में छोटी-छोटी बातें होती रहती है. ठीक आहे चला. आता ही जी मी माझे आर्टिफिशियल प्लांट जेवढे पण काही धुतले होते ना, ते मस्तपैकी असे फ्रेश असे झाले होते. छान त्यांना असं सावलीत सुकवलं होतं. ऊन तर नव्हतं, ऊन तर नाही म्हणता येणार. कारण आज आमच्याकडे पूर्ण दिवसभर आभाळच होतं. तर मी अशा पद्धतीने सगळे सुकवून वगैरे घेतले होते. जे पण काही फ्लॉवर्स होते आर्टिफिशियल आणि छान 90sची गाणी ऐकत-ऐकत माझी ही सगळी कामं मी पूर्ण केली होती. कारण मी 90sची आहे, सो मला 90sची गाणी भरपूरच आवडतात. तुम्हाला कोणाला आवडतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, आजच्या ह्या 90sच्या गाण्यासोबत आणि माझ्या या छान अशा मूडसोबत आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटत असेल ना किंवा वाटला असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला माहितीच आहे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत नाही की सबस्क्राईब करा किंवा लाईक करा. तर आता ते तुमच्यावरती आहे. तर चला भेटूया असेच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.